हॅलो एव्हरीवन. तर बघा, आज हा षटकोन आपण शिकणार आहोत. हा खूप छान असा षटकोन एक मी आजच्या भागामध्ये तुम्हाला शिकवणार आहे. आज हा सिरीजचा दुसरा भाग आहे. व्हिडिओ थोडा जास्त लांब होत होता, त्याच्यामुळे मी एका एपिसोडमध्ये एका व्हिडिओमध्ये एकच भाग आपण शिकणार आहोत असं डिसाईड केलं आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण हा छान असा षटकोन आज शिकणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. अरे सगळ्यात आधी एक यान. इथे मी हा गंगा ऑलिव्हिया यान यूज करत आहे. नंतर त्याच्यासोबत आपण घेणार आहोत ही 4 मिलीमीटरची हुक, एक टॅपेस्ट्री निडल आणि सीझर. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत. सगळ्यात आधी आपण यानचं जे एंड आहे, शेवटचा भाग आहे, तो आपल्या राईट साईडला राहील. आपण आता मॅजिक रिंग बनवून घेत आहोत. तर कसं करायचं आहे, राईट हँडमध्ये असा फोल्ड करून हा एक सर्कल बनवायचा आहे. ह्या सर्कलच्या आतमध्ये अशी खालून आपल्याला ही हुक टाकायची आहे आणि हा जो यान आपण हातात पकडला आहे, इथून असं आपण काढून घ्यायचं आहे. हे आपलं मॅजिक सर्कल तयार झालं आहे. तर इथे आपण हे सगळं असं थंब आणि मिडल फिंगरनी पकडून घ्यायचं आहे. नंतर 1 2 3 3 चेन बनवून घ्यायच्या. तर 3 चेन म्हणजे इथे पण आपला पहिला डबल क्रोशे काउंट होणार आहे. नंतर आपण नेक्स्ट बनवणार डबल क्रोशे 1 आणि डबल क्रोशे 2. तर हे टोटल आपले 3 डबल क्रोशे इथे तयार झालेत. नंतर आपण बनवणार आहोत 1 2 2 चेन, परत डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2 आणि डबल क्रोशे 3. तर हे 3 डबल क्रोशे, चेन 2 आणि डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे पहिला, डबल क्रोशे दुसरा आणि डबल क्रोशे तिसरा. तर हे झालं आपलं 1 2 आणि 3, तिसरा ग्रुप आपला तयार झाला आहे. परत आपण काय करणार आहोत, चेन 1 चेन 2, 2 चेन, डबल क्रोशे 1 डबल क्रोशे दुसरा आणि डबल क्रोशे तिसरा. अगेन चेन 1 चेन 2, परत मॅजिक रिंगमध्ये डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2 आणि डबल क्रोशे 3. आता थांबून आपण एकदा काउंट करून घेणार आहोत की हा झाला आपला पहिला कॉर्नर, हा दुसरा, इथे तिसरा, इथे चौथा. आता आपण हा 5वा कॉर्नर इथे बनवत आहोत. चेन 2 डबल क्रोशे 3, परत इथे डबल क्रोशे 3 बनवायचे. तर आपण षटकोन बनवत आहोत म्हणून आपल्याला 6 कॉर्नर इथे बनवायचे. तर हा झाला आपला सॉरी मी विसरले, 1 2 3 4 5, हा 5 झाला आहे. म्हणजे 5 कॉर्नर तयार झालेत. इथे चेन 2 आणि मॅजिक रिंग आपण इथे क्लोज करून घेणार आहोत. तर हा झाला आपला 6वा कॉर्नर. तर इथे जे आपल्या चेन 3 आहेत त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच इथे बनवून घेणार आहोत. तर हा झाला आपला, बघा ऑलरेडी हा एक षटकोन आपल्याला ओळखू येत आहे. तर ही जे एंड आहे हे आपण इथून काढून घेऊ आणि थोडं या असं आपण टाईट करून घेतलं की हा एक छान असा षटकोन, बघा पहिला राऊंड आपला इथे तयार झाला आहे. आता आपण दुसरा राऊंड बनवणार आहोत. दुसऱ्या राऊंडसाठी चेन 3वर परत चेन 3च बनवायच्यात. नेक्स्ट डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे येईल, त्याच्या नेक्स्टमध्ये परत एक डबल क्रोशे असं येईल. तर हे 3 डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशे आपले तयार झालेत. आता जी चेन 2 स्पेस आहे त्याच्यामध्ये आपण डबल क्रोशे पहिला, चेन 2 डबल क्रोशे दुसरा, परत चेन जे आपले नवीन जे पहिल्या राऊंडचे आपले 3 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर आपले 3 डबल क्रोशे जशाला तसे बनवायचे आहेत. ठीक आहे. इथे बघा आता 1 2 3 4 डबल क्रोशे झाले. आता ही जी चेन 2ची जी जागा आपण बनवली आहे, इथे गॅप बनवला आहे, त्याच्यामध्ये परत आपल्याला डबल क्रोशे 1 2 चेन आणि डबल क्रोशे दुसरा. तर हा आपला कॉर्नरवर कॉर्नर असा बनत जाणार आहे. परत जे पुढचे 3 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर आपल्याला 3 डबल क्रोशे ॲज इट इज बनवायचे आहेत. आणि आता नेक्स्ट आपला कॉर्नर आला आहे परत. तर कॉर्नरवर आपण काय करतो आहे, डबल क्रोशे पहिला, 2 चेन आणि डबल क्रोशे दुसरा. जे 3 डबल क्रोशे आहेत पुढचे त्यांच्यावर परत आपण 3 डबल क्रोशे जशाला तसे बनवून घ्यायचे आहेत. आणि कॉर्नरमध्ये
डबल क्रोशे 1, चेन 2 आणि डबल क्रोशे दुसरा. पुढचे जे 3 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर ॲज इट इज आपल्याला 3 डबल क्रोशे बनवून घ्यायचेत. बघा आतापर्यंत हे आपलं वर्क असं दिसत आहे. परत कॉर्नर आला आहे. कॉर्नरमध्ये आपण काय करतो, डबल क्रोशे 1, चेन 2 आणि डबल क्रोशे 1. तर हा आपला कॉर्नर आला आहे. आणि जे पुढचे 3 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर आपण डबल क्रोशे 3 जशाला तसे विणून घ्यायचेत. परत आता आपला शेवटचा कॉर्नर, इथे 1 डबल क्रोशे, 2 चेन आणि अजून 1 डबल क्रोशे सेम जागेमध्ये. आणि आता ही जी आपली तीन चेन आपण बनवले तर या राऊंडच्या सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण एक इथे स्लिप स्टिच बनवून आपला हा जो राऊंड आहे तो क्लोज करून घेत आहे. बघा किती छान हा षटकोन आपला तयार होत आहे. एकदम शार्प असे एजेस याचे तयार झालेत. परत आता आपण एक लास्ट राऊंड याचा बनवणार आहोत. चेन 3वर चेन 3च बनवायचे आहेत. पुढे जेवढे डबल क्रोशे आपले येणार आहेत कॉर्नरपर्यंत त्याच्यावर आपल्याला तसेच डबल क्रोशे कंटिन्यू करायचे आहेत. बघा आणि ह्या कॉर्नरमध्ये आपल्याला डबल क्रोशे पहिला, चेन 2 आणि डबल क्रोशे दुसरा, हे जशाला तसं बनवायचं आहे. तर आता आय थिंक तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एक्झॅक्टली काय करतो आहे. आपल्याला फक्त जे कॉर्नर्स आहेत तिथे कॉर्नरच्या जागेवर आपल्याला कॉर्नरच बनवायचं आहे. तर कॉर्नर कसा बनतो आहे, 1 डबल क्रोशे, 2 चेन आणि 1 डबल क्रोशे अजून. तर बघा ह्या कॉर्नरमध्ये आपला 1 डबल क्रोशे बनला आहे, 2 चेन आणि हा आपला दुसरा 1 डबल क्रोशे. तर असंच मी हा थर्ड राऊंड पण पूर्ण करते, तुम्हाला इथे शेवटी भेटते. तर बघा तिसऱ्या राऊंडमध्ये माझं 1, 2, 3, 4 आणि 5 कॉर्नरपर्यंत विणून झाले. जो शेवटचा कॉर्नर आहे तिथे काय चेंजेस येणार आहे हे मी तुम्हाला सांगते. तर इथपर्यंत आपण सगळे डबल क्रोशे इथे बनवून घेतलेत. आता कॉर्नर आला आहे तर कॉर्नरला काय करायचं आहे, डबल क्रोशे 1, चेन 2, डबल क्रोशे दुसरा सेम जागेमध्ये. तर हे झाल्यावर आपल्याकडे काय झालं आहे, आता हा 1 डबल क्रोशे इथे नव्याने उरला आहे. तर उरला आहे कसं की हा आपला दुसरा जो राऊंड होता तिथे हा वाढलेला डबल क्रोशे आहे. तर इथून पुढे तिसऱ्या राऊंडपासून पुढे हा थोडासा चेंज आपल्याला एक लक्षात ठेवायचा आहे की इथे जो कॉर्नर झाल्यावर इकडे जेवढे पण आपले डबल क्रोशे असतील ते आपल्याला विणायचे आहेत. जर आपण ते सोडून दिले, स्किप केले तर आपला जो आकार आहे तो बिघडून जाईल. तर इथे आता आपला हा एक जो वाढलेला डबल क्रोशे होता तो आपण इथे कंप्लीट केला. आणि तिसऱ्या जो चेन आहे त्याच्यामध्ये आपण एक असं स्लिप स्टिच बनवून घेतला आहे. बघा तर किती सुंदर हा असा एक आपला षटकोन तयार झाला आहे. इथे आता आपण एक्स्ट्रा यार्न कट करून घेणार आहोत आणि इथे एक चेन करून आपण इथे काट मारून घेणार आहोत. तर हा आपला सुंदर असा एकदम शार्प एजेस असलेला एक षटकोन आपला तयार झाला आहे. तर आता हे जे धागे उरलेत आपले एक्स्ट्राचे, हे जे यार्न उरलेत याचं काय करायचं, तर ही टेपेस्ट्री नीडल असते, अशी ही टेपेस्ट्री नीडल, त्याच्यामध्ये हा धागा असा ओवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मागच्या साईडने, आता ही समोरची साईड आहे, समोरची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे. तर मागच्या बाजूमध्ये हा धागा असा आपण ओवून काढायचा आहे, आपल्याला करायचं आहे. थोडासा असं मागच्या बाजूने हा आपण कुठूनही ओवून असं थोडासा विणून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा आपला धागा असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा हा इथचा जो आपला सुरुवातीचा एक धागा होता तो आपण कट करून घेतला आहे आणि जो आता वरचा आपला शेवटचा धागा आहे तिसरा राऊंड झाल्यानंतरचा तो पण आपण अशाच पद्धतीने हाईड करून आणि कट करून घेणार आहोत. तर बघा किती फिनिशिंगमध्ये आपला हा एक षटकोन मागून पुढून एकदम छान तयार झाला आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा आज सिरीजचा दुसरा भाग आहे, याच्यामध्ये आपण षटकोन शिकलो आहे. असेच नवीन नवीन भाग येणार आहेत आणि मी प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला प्रत्येक एक शेप नवीन छान शिकवणार आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.